गेल्या अनेक वर्षापासून बीडमध्ये कमळ फुलतंय. बीडची प्रत्येक निवडणूक मुंडे घराण्याच्या भोवती असते, पण ही 2024ची निवडणूक मुंडे घराण्याच्या अस्तित्वाची आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघी बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे घराण्याचं अस्तित्व टिकायचं असेल तर ही निवडणूक पंकजा मुंडेंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सुरुवातीला त्यांनी बहिणीच्या जागी निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका घेतली होती, परंतु मुंडेंच्या कामगिरीनंतर बीड जिल्ह्यात असणारी नाराजी आणि त्यांनी संसदेत मराठा आरक्षणाविषयी केलेल्या साध्य झालेला आहे. पण मी बघतेय तर बोलताना सगळे घुमून फिरून येत आहेत ते आपले मराठा आरक्षणाच्या विषयावरतीच येत आहेत आणि दुसरा कोणता विषय इथे मांडलेला मला दिसत नाही. आणि म्हणून मला आज इथे काही गोष्टी या भाषणाचा परिणाम हा मतदानामध्ये दिसेल, म्हणून भाजपने प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली. नमस्कार, मी दीपक चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, यावेळेसची बीडची निवडणूक थोडी वेगळी आहे. संपूर्ण महाराष्ट्राची दिशा एका बाजूने आणि बीडची दिशा दुसऱ्या बाजूने असं चित्र सध्या बीडमध्ये बघायला मिळतं आहे. कारण राज्यातील प्रत्येक मतदारसंघात स्थानिक किंवा राष्ट्रीय मुद्दे इथे जातीच्या मुद्द्यांनी जोर धरला आहे. इथली लढत मराठा विरुद्ध ओबीसी अशी होताना दिसत आहे. मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांची जन्मभूमी बीड जिल्ह्यातील मातुरी असल्यामुळे मराठा आरक्षणाचा सर्वाधिक इम्पॅक्ट झालेला जिल्हा म्हणून बीडकडे पाहिलं जातं. त्यामुळे जाती समीकरणाचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो आहे, अंतर्गत कुरघोड्याचा फटका कोणाला बसतो आहे व बीडमधील हवा कोणाच्या दिशेने वाहते पाहूयात याच व्हिडिओमधून. बीड लोकसभेची भाजपचे उमेदवार ठरल्यानंतर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जातील हा प्रश्न बरेच दिवस चालला होता. सुरुवातीला शरद पवार ज्योती मेटेंना तिकीट देतील असं वाटत होतं, परंतु शरद पवारांनी बजरंग बाप्पा सोनवणेंचं नाव जाहीर केलं. बीडमधील भाजप त्याचं सांगण्यात येतं आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पंकजा मुंडे एकट्या पडल्याचं चित्र दिसत होतं, परंतु आता हळूहळू महायुतीच्या नेत्यांनी पंकजा मुंडेंसाठी प्रचाराचा जोर धरला आहे. दुसरीकडे जयंत पाटील बजरंग सोनवणेसाठी सभा घेताना दिसत आहे, परंतु बीडची हवा कोणाच्या दिशेने वाहते हे सांगणं कठीण आहे. पंकजा मुंडेविषयी बोलायचं झालं तर मराठा समाज हा पूर्णपणे भाजपच्या विरोधात असल्याचं चित्र बीड जिल्ह्यात दिसत आहे. याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर झालेला लाठीचार्ज, त्यानंतर आरक्षणकर्त्यावर दाखल झालेले केसेस, मराठा समाजाची ओबीसी आरक्षणातून कुणबी मराठासाठी असलेली आरक्षणाची मागणी असताना सरकारने वेगळ्या प्रवर्गातून 10% आरक्षण देऊन समाजाची केलेली फसवणूक आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर सरकारने तसंच फडणवीसांनी लावलेली SITची चौकशी याला कारणीभूत आहेत. मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजही भाजपच्या विरोधात असल्याचं चित्र दिसत आहे. याला कारण आहे पंतप्रधान मोदींनी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणासाठी मुस्लिम समाजाविरोधात केलेलं भाषण आणि अमित शहा यांचं कर्नाटकामधील प्रचारादरम्यान केलेलं मुस्लिमाविरोधातील भडकाऊ भाषण यामुळे मुस्लिम समाजही भाजपच्या विरोधात मतदान करणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. याचबरोबर दलित समाजही भाजपच्या विरोधात असल्याचं चित्र बीड. भाजपच्या 400 पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठीच दिला आहे. भाजपला 400 जागा मिळाल्यानंतर ते संविधानात बदल करणार असल्याचं त्यांच्याच खासदारांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे संविधान आणि बाबासाहेबांना मानणारा दलित वर्ग भाजपच्या विरोधात मतदान करणार आहे हे स्पष्ट दिसतंय. ही एकूण परिस्थिती पंकजा मुंडेंच्या विरोधात असल्याचं चित्र दिसत असल्याने त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. सुरुवातीला त्या मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबद्दल उपहासात्मक बोलल्या. मी ते पाटा आमरण उपोषण केल्याने मिळत नसतं आरक्षण. ताई, गाव बिघडले. कुठल्याही सरपंचाला विचारा, सरपंच म्हणताय लोक ऐकनात. तुझ्या निवडणुकीत ऐकलं? आता उद्या सरपंच गावातलं काम घेऊन आला काकाकडे आणि ह्या निवडणुकीत त्या गावात जरी बिघाडी झाली तर काका काय म्हणतील त्याला, तू आलास खरंय पण लोकसभेत तुझ्या गावाची परिस्थिती आता होईल, आता माझं काही सरकार ऐकना. तुम्ही म्हणताय ना तसं,
आम्ही तसं म्हणू. पंकजा मुंडेंच्या प्रचारादरम्यान स्थानिक मुद्दे सोडून राष्ट्रीय मुद्दे 370 राम मंदिर यावर बोलूनही पंकजा मुंडेसाठी पोषक वातावरण बनत नसताना ओबीसी मतांचं ध्रुवीकरण हा मार्ग अवलंबला व ते ओबीसीबद्दल हे बोलून गेले. जब तक मोदी जिंदा है दुनिया की कोई ताकत दलितों का, आदिवासियों का, पिछड़ों का, ओबीसी का आरक्षण नहीं ले सकती है. ये मोदी की ताकत है. परंतु बीडची निवडणूक स्थानिक मुद्दे आणि आरक्षण या मुद्द्यांवर असलेले येथे मोदी फॅक्टर ही काम करणार नाही असंच काहीसं चित्र दिसत आहे. एकूण परिस्थितीचा आढावा घेतला तर पंकजा मुंडे पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत की त्या जिंकतील. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.